नमस्कार मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि ज्ञानाच्या अथांग महासागरात आपले स्वागत आहे। आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो केवळ भारताचाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा सर्वात प्राचीन लिखित वारसा मानला जातो। आपण बोलणार आहोत वेदांविषयी आणि त्यातील सर्वश्रेष्ठ प्रथम वेद अर्थात ऋग्वेद विषयी। ऋग्वेद हे केवळ काही मंत्रांचे किंवा कवितांचे संकलन नाही, तर ते एका संपूर्ण युगाचे प्रतिबिंब आहे। त्यात तत्कालीन मानवाचे विचार, त्याची श्रद्धा, त्याचे भय, त्याची सामाजिक रचना आणि विश्वाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन सामावलेला आहे। हा ग्रंथ हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या केवळ मौखिक परंपरेने जपला गेला आणि आज तो आपल्यासमोर शब्दरूपात उभा आहे। या व्हिडिओमध्ये आपण ऋग्वेदाच्या गभीरे जाऊन त्याचा अर्थ, त्याची रचना, त्यातील प्रमुख देवता, त्यातील तत्वज्ञान आणि तत्कालीन समाज जीवन कसे होते हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत। चला तर मग या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया आणि मानवी इतिहासाच्या या तेजस्वी पहाटेचा अनुभव घेऊया। ऋग्वेद म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला वेद या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागेल। वेद हा शब्द संस्कृत भाषेतील विद या धातूपासून बनला आहे, ज्याचा अर्थ होतो जाणणे किंवा ज्ञान। त्यामुळे वेद म्हणजे ज्ञान। हे ते ज्ञान आहे जे सृष्टीच्या आरंभापासून अस्तित्वात आहे असे मानले जाते। हिंदू धर्मानुसार वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजेच त्यांची रचना कोणत्याही मानवाने केलेली नाही। हे ज्ञान महान ऋषीमुनींना त्यांच्या गहन ध्यानाच्या अवस्थेत प्रत्यक्ष परमेश्वराकडून प्राप्त झाले। ऋषी हे मंत्रांचे रचनाकार नव्हते, तर ते द्रष्टे होते, म्हणजेच त्यांनी हे मंत्र पाहिले किंवा ऐकले। म्हणूनच वेदांना श्रुती असेही म्हणतात, कारण ते ऐकून ग्रहण केलेले ज्ञान आहे। ऋग्वेद हा 4 वेदांपैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा वेद आहे। ऋक् या शब्दाचा अर्थ होतो स्तुती किंवा पद्य। ऋग्वेद म्हणजे ऋचांचा किंवा स्तुतीपर मंत्रांचा संग्रह। यात विविध देवतांची स्तुती करणारे, त्यांचे पराक्रम वर्णन करणारे आणि त्यांना यज्ञासाठी आवाहन करणारे मंत्र आहेत। हे मंत्र पद्य स्वरूपात आहेत आणि त्यांना एक विशिष्ट छंद आणि लय आहे। ऋग्वेदाची भाषा वैदिक संस्कृत आहे, जी आजच्या आपण बोलत असलेल्या संस्कृतपेक्षा थोडी वेगळी आणि अधिक प्राचीन आहे। ऋग्वेदाला जगातील सर्वात जुना ग्रंथ मानले जाते। बहुतेक विद्वान त्याचा रचनाकाळ इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 1000 या दरम्यानचा मानतात। इतकी हजारो वर्षे हा ग्रंथ केवळ गुरुशिष्य परंपरेने मौखिक पठणाद्वारे जतन केला गेला, ही एक अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे। आता आपण ऋग्वेदाच्या विशाल रचनेकडे आणि त्याच्या विभागणीकडे वळूया। ऋग्वेदाचे संकलन कसे केले आहे हे समजून घेणे त्याच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचे आहे। ऋग्वेदाची विभागणी मुख्यत्वे 2 प्रकारे केली जाते। पहिली पद्धत अष्टक क्रम आहे आणि दुसरी मंडल क्रम आहे। अष्टक क्रमानुसार संपूर्ण ऋग्वेद संहितेला 8 अष्टकांमध्ये विभागले आहे। प्रत्येक अष्टकात 8 अध्याय आहेत, म्हणजे एकूण 64 अध्याय। प्रत्येक अध्यायाला वर्गांमध्ये विभागले आहे आणि प्रत्येक वर्गात काही मंत्र किंवा ऋचा आहेत। ही पठणाच्या सोयीसाठी केलेली रचना आहे। परंतु आजच्या काळात अभ्यासासाठी जी पद्धत अधिक प्रचलित आणि महत्त्वपूर्ण मानली जाते ती आहे मंडलक्रम। मंडलक्रमानुसार ऋग्वेदाला 10 मंडलांमध्ये विभागले आहे। मंडल म्हणजे एक प्रकारचे पुस्तक किंवा खंड। प्रत्येक मंडलात अनेक सूक्ते आहेत। सूक्त म्हणजे चांगले म्हटले गेलेले। प्रत्येक सूक्तात अनेक मंत्र किंवा ऋचा आहेत। संपूर्ण ऋग्वेदात एकूण 1028 सूक्ते आणि सुमारे 10600 मंत्र आहेत। या 10 मंडलांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे। यातील दुसरे मंडल ते 7वे मंडल हे सर्वात प्राचीन मानले जातात। यांना कुलमंडले किंवा ऋषीमंडले फॅमिली बुक्स असेही म्हणतात, कारण या प्रत्येक मंडळाची रचना एका विशिष्ट ऋषीच्या कुळाने केली आहे। उदाहरणार्थ, दुसरे मंडल गृत्समद ऋषी आणि त्यांच्या कुळाशी संबंधित आहे। तिसरे मंडल हे विश्वामित्र ऋषींचे आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध गायत्री मंत्राचा समावेश आहे। चौथे मंडल वामदेव ऋषींचे, 5वे अत्री ऋषींचे, 6वे भारद्वाज ऋषींचे आणि 7वे वसिष्ठ ऋषींचे आहे। या मंडलांमध्ये प्रामुख्याने इंद्र आणि अग्नी या देवतांची स्तुती आढळते। पहिले मंडल आणि 8वे मंडल हे नंतरच्या काळात रचले गेले असे मानले जाते आणि त्यात अनेक वेगवेगळ्या ऋषींच्या रचना आहेत। 9वे मंडल हे पूर्णपणे एकाच देवतेला समर्पित आहे आणि ती देवता म्हणजे सोम। याला सोम मंडल असेही म्हणतात। यात सोमाची स्तुती करणारे, सोमरस कसा तयार करायचा आणि त्याचे महत्त्व सांगणारे मंत्र आहेत। सोम ही एक वनस्पती होती, जिच्या रसाला देव आणि ऋषी प्राशन करत असत। याला एक प्रकारचे दिव्य पेय मानले जात होते। 10वे मंडल हे ऋग्वेदातील सर्वात नवीन, म्हणजेच सर्वात शेवटी जोडले गेलेले मंडल आहे।
हे मंडल भाषा आणि विचार या दोन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. यात अनेक दार्शनिक आणि तात्विक विचार मांडणारी सूक्ते आहेत. यात प्रसिद्ध नासदीय सूक्त आहे, जे सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल गहन प्रश्न विचारते. तसेच पुरुष सूक्त आहे, ज्यात एका विराट पुरुषाच्या यज्ञातून विश्वाची आणि समाजव्यवस्थेची निर्मिती कशी झाली याचे वर्णन आहे. या मंडलात विवाह सूक्त, नदी सूक्त आणि इतर अनेक सामाजिक आणि दार्शनिक विषयांवरील सूक्ते आहेत. ही मंडल रचना आपल्याला ऋग्वेदाचा विकास कसा झाला आणि विचारांमध्ये हळूहळू कशी प्रगती होत गेली हे समजून घेण्यास मदत करते. ऋग्वेदाचे जग हे देवतांनी भरलेले आहे. ऋग्वेदकालीन आर्य हे निसर्गपूजक होते. ते निसर्गातील विविध शक्तींना देव मानून त्यांची पूजा करत. त्यांच्या देवतांमध्ये मानवी भावना, स्वभाव आणि रूपे होती. चला आपण ऋग्वेदातील काही प्रमुख देवतांची ओळख करून घेऊया. ऋग्वेदातील सर्वात पराक्रमी आणि लोकप्रिय देवता म्हणजे इंद्र. ऋग्वेदातील सुमारे 1/4 सूक्ते म्हणजे जवळपास 250 सूक्ते ही इंद्राच्या स्तुतीला वाहिलेली आहेत. इंद्र हा देवांचा राजा, युद्धाचा देव आणि पर्जन्याचा देव आहे. तो वज्र नावाचे शस्त्र धारण करतो, जे दधीची ऋषींच्या अस्थींपासून बनवलेले आहे. इंद्राचे सर्वात मोठे शौर्य म्हणजे वृत्र नावाच्या राक्षसाचा वध. वृत्राने नद्यांचे पाणी अडवून पृथ्वीवर दुष्काळ आणला होता. इंद्राने त्याचा वध करून नद्यांना मुक्त केले आणि पृथ्वीवर पुन्हा सुबत्ता आणली. इंद्र हा सोमरस पिण्याचा अतिशय शौकीन आहे. सोमरस प्यायल्यावर त्याची शक्ती अनेक पटींनी वाढते असे वर्णन आहे. तो एक शक्तिशाली, उदार पण कधीकधी अहंकारी आणि विलासी देव म्हणून चित्रित केला आहे. इंद्रानंतर ऋग्वेदातील दुसरे सर्वात महत्त्वाचे स्थान अग्नी या देवतेचे आहे. अग्नीवर सुमारे 200 सूक्ते आहेत. अग्नी हा यज्ञीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. तो देव आणि मानव यांच्यातील दूत आहे. यज्ञात अग्नीला दिलेली आहुती तो देवांपर्यंत पोहोचवतो आणि देवांना यज्ञाच्या ठिकाणी घेऊन येतो. म्हणूनच त्याला हव्यवाहन म्हटले जाते. अग्नीला पुरोहित आणि ऋत्विज असेही म्हटले आहे, कारण तो यज्ञाचे नेतृत्व करतो. अग्नीचे 3 रूपे मानली जातात: स्वर्गात सूर्याच्या रूपात, अंतरिक्षात विजेच्या रूपात आणि पृथ्वीवर सामान्य अग्नीच्या रूपात. तो प्रत्येक घरात गृहपती म्हणून वास करतो आणि कुटुंबाचे रक्षण करतो. अग्नी हा ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्याची स्तुती करणारे मंत्र अतिशय सुंदर आणि काव्यात्मक आहेत. ऋग्वेदातील जवळजवळ प्रत्येक सूक्ताची सुरुवात अग्नीच्या स्तुतीने होते. तिसरी महत्त्वाची देवता म्हणजे सोम. ऋग्वेदाचे संपूर्ण 90 मंडल सोमाला समर्पित आहे. सोम ही एक वनस्पती होती जी मुख्यतः मुजवंत पर्वतावर आढळत असे. या वनस्पतीच्या रसाला सोमरस म्हटले जात असे. हा रस देव आणि ऋषी प्राशन करत असत. याला अमरत्व देणारे, स्फूर्ती आणि आनंद देणारे पेय मानले जात होते. सोमरस तयार करण्याची प्रक्रिया अतिशय पवित्र मानली जात असे. सोम ही केवळ एक वनस्पती किंवा पेय नव्हते, तर त्याला देवतेचे रूप दिले गेले होते. सोम हा चंद्राचा देव म्हणूनही ओळखला जातो. तो वनस्पतींचा राजा आहे आणि त्याला आरोग्य आणि समृद्धी देणारा देव मानले जाते. ऋग्वेदात अनेक सूर्यदेवतांचा उल्लेख आहे. सूर्य हा आकाशात दिसणारा प्रत्यक्ष देव आहे. तो आपल्या रथातून प्रवास करतो आणि संपूर्ण जगाला प्रकाश देतो. तो अंधार आणि रोगराई दूर करतो. सवितृ ही सुद्धा एक सूर्यदेवताच आहे. सवितृ म्हणजे प्रेरणा देणारा. प्रसिद्ध गायत्री मंत्र जो ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडलात आहे, तो सवितृ देवतेलाच समर्पित आहे. हा मंत्र बुद्धीला आणि विचारांना प्रेरणा देण्यासाठी गायला जातो. विष्णू हे ऋग्वेदात एक सूर्यदेवता म्हणून येतात, जरी त्यांचे स्वरूप नंतरच्या काळात खूप बदलले. ऋग्वेदात विष्णूच्या 3 पावलांचे वर्णन आहे, ज्याने त्याने संपूर्ण ब्रह्मांड व्यापले. ही 3 पावले म्हणजे सूर्योदय, दुपार आणि सूर्यास्त यांचे प्रतीक मानले जाते. वरुण ही ऋग्वेदातील एक अत्यंत नैतिक आणि उदात्त देवता आहे. वरुण हा आकाशाचा देव आणि ऋत अर्थात वैश्विक नियमांचा संरक्षक आहे. ऋत म्हणजे सृष्टीचा नैसर्गिक आणि नैतिक नियम, ज्याच्यामुळे सूर्य वेळेवर उगवतो, ऋतू बदलतात आणि जगात सुव्यवस्था टिकून राहते. वरुण हा सर्वज्ञ आहे. तो लोकांच्या मनातले विचारही जाणतो. तो पाप पुण्याचा हिशोब ठेवतो आणि पाप करणाऱ्यांना शिक्षा देतो. लोक त्याच्याकडे पापांची क्षमा मागतात. इंद्राच्या तुलनेत वरुण हा अधिक शांत, गंभीर आणि नैतिक देव आहे. ऋग्वेदात काही देवींचाही उल्लेख आढळतो. त्यापैकी उषा ही सर्वात महत्त्वाची देवी आहे. उषा म्हणजे पहाट. ऋग्वेदात उषा देवीवर अतिशय सुंदर आणि काव्यात्मक सूक्ते आहेत. ती एका सुंदर नर्तिकेप्रमाणे येते, जी अंधाराचा पडदा दूर सारून प्रकाशाचे दार उघडते. ती जीवन, आशा आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे. ती लोकांना झोपेतून जागे करते आणि आपापल्या कामाला लागण्याची प्रेरणा देते. सरस्वती ही सुरुवातीला एका नदीची देवता होती, पण नंतर ती ज्ञान, वाणी आणि कलेची देवी बनली.
अदिती ही देवांची माता मानली जाते. या प्रमुख देवतांव्यतिरिक्त ऋग्वेदात मरुत नावाचे वादळाचे देव आहेत, जे इंद्राचे मित्र आहेत. रुद्र ही एक भयानक देवता आहे, जिच्या रागाला लोक घाबरतात, पण ती एक वैद्य म्हणून लोकांचे रोग बरे करते. नंतरच्या काळात याच रुद्राचे शिवामध्ये रूपांतर झाले. अश्विनव हे जुळे देव आहेत, जे देवांचे वैद्य आहेत. ते लोकांना संकटातून वाचवतात, त्यांना आरोग्य आणि तारुण्य देतात. अशा प्रकारे ऋग्वेदाचे देव विश्व हे विविध शक्तींनी भरलेले आहे, ज्या मानवी जीवनावर प्रभाव टाकतात, ही भावना व्यक्त करतात. आता आपण ऋग्वेदकालीन समाज आणि संस्कृती कशी होती यावर प्रकाश टाकूया. ऋग्वेद हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर तो एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे, जो आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांच्या जीवनशैलीची माहिती देतो. ऋग्वेदकालीन समाज हा पितृसत्ताक होता. कुटुंबाचा प्रमुख पिता किंवा सर्वात वडीलधारी पुरुष असे. कुटुंबाला कुल म्हटले जात असे. अनेक कुले मिळून ग्राम बनत असे. अनेक ग्राम मिळून विश आणि अनेक विश मिळून जन तयार होत असे. जन हे सर्वात मोठे राजकीय एकक होते, ज्याचा प्रमुख राजन किंवा राजा असे. राजा हा वंशपरंपरागत असे, पण काही ठिकाणी त्याची निवडही केली जात असे. राजाचे मुख्य काम प्रजेचे रक्षण करणे आणि युद्धात जनाचे नेतृत्व करणे हे होते. त्याला मदत करण्यासाठी सभा आणि समिती नावाच्या 2 संस्था होत्या, ज्यात लोक एकत्र येऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत. ऋग्वेदकालीन अर्थव्यवस्था प्रामुख्याने पशुपालनावर आधारित होती. गाय हे संपत्तीचे मुख्य साधन मानले जात होते. ज्याच्याकडे जास्त गायी तो अधिक श्रीमंत. गायीसाठी अनेक युद्धे होत असत, ज्यांना गविष्टी म्हटले जात असे. गायींव्यतिरिक्त घोडा हा देखील एक महत्त्वाचा प्राणी होता. विशेषतः युद्धात रथांसाठी त्याचा उपयोग होत असे. शेती हा देखील एक महत्त्वाचा व्यवसाय होता. जव किंवा यव हे त्यांचे मुख्य पीक होते. लोक सुतारकाम, रथ बनवणे, धातुकाम आणि विणकाम यांसारखे व्यवसायही करत असत. ऋग्वेदकालीन समाजात स्त्रियांचे स्थान सन्मानाचे होते. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. अनेक विदुषी स्त्रियांनी वेदांतील काही ऋचांची रचना केली आहे, ज्यात लोपामुद्रा, घोषा, अपाला यांचा समावेश आहे. स्त्रिया यज्ञात पतीसोबत सहभागी होत असत. बालविवाहाची प्रथा नव्हती आणि स्त्रियांना आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. विधवा विवाहालाही मान्यता होती. तथापि समाज पितृसत्ताक असल्यामुळे पुरुषांना अधिक महत्त्व होते. यज्ञ हे ऋग्वेदकालीन आर्यांच्या धार्मिक जीवनाचे केंद्र होते. यज्ञ म्हणजे अग्नीच्या माध्यमातून देवांना प्रसन्न करण्याची विधी. ते मानत की यज्ञात दिलेली आहुती देवांपर्यंत पोहोचते आणि प्रसन्न होऊन देव त्यांना आरोग्य, धन, पुत्र आणि युद्धात विजय देतात. यज्ञ हे साधे आणि घरगुती स्वरूपाचे तसेच मोठे आणि सार्वजनिक स्वरूपाचे असत. यज्ञात दूध, तूप, धान्य आणि काही वेळा पशुबळीही दिला जात असे. सोमरस हे यज्ञातील एक महत्त्वाचे पेय होते. वर्णव्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदात अगदी सुरुवातीच्या स्वरूपात आणि फक्त एकाच ठिकाणी येतो. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील पुरुष सूक्तानुसार एका विराट पुरुषाच्या यज्ञातून 4 वर्णांची उत्पत्ती झाली. त्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूंमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र उत्पन्न झाले. सुरुवातीला ही व्यवस्था व्यवसायावर आधारित होती आणि ती आजच्यासारखी जन्मावर आधारित आणि कठोर नव्हती. एकाच कुटुंबात वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक असू शकत होते. परंतु या उल्लेखाने नंतरच्या काळातील जातीय व्यवस्थेचा पाया घातला गेला हे नाकारता येणार नाही. ऋग्वेदातील लोक साधे जीवन जगत. त्यांचे मुख्य अन्न दूध, दही, तूप, जव आणि मांस होते. ते सुती आणि लोकरीचे कपडे वापरत. संगीत, नृत्य आणि रथशर्यती ही त्यांच्या मनोरंजनाची साधने होती. ते निसर्गाच्या जवळ होते आणि त्यांचे जीवन निसर्गचक्राशी जोडलेले होते. आता आपण ऋग्वेदाच्या तत्त्वज्ञानाकडे वळूया, जे त्याच्या मंत्रांमध्ये लपलेले आहे. ऋग्वेद हा केवळ देवतांच्या स्तुतीचा ग्रंथ नाही, तर त्यात जीवनाबद्दल आणि विश्वाबद्दलचे गहन विचारही आढळतात. ऋग्वेदातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे ऋत. ऋत म्हणजे वैश्विक सुव्यवस्था. हा एक असा नियम आहे जो संपूर्ण सृष्टीला नियंत्रित करतो. सूर्य, चंद्र, तारे, ऋतू, दिवस आणि रात्र हे सर्व ऋताच्या नियमांनुसार चालतात. हा केवळ भौतिक नियम नाही, तर नैतिक नियमही आहे. सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे हे ऋताचे पालन करणे होय, आणि खोटे बोलणे, पाप करणे हे ऋताचे उल्लंघन करणे होय. वरुणदेव हा या ऋताचा संरक्षक आहे. ही संकल्पना दर्शवते की ऋग्वेदकालीन लोकांना विश्वात एक सुव्यवस्था आहे याची जाणीव होती. ऋग्वेदात अनेक देवतांची पूजा असली तरी त्यात एकेश्वरवादाची बीजेही दिसतात. ऋषींना हे जाणवले होते की या सर्व विविध देवतांच्या मागे एकच परमशक्ती आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात एक प्रसिद्ध मंत्र आहे,
एक सत विप्रा बहुधा वदंती, म्हणजेच सत्य एकच आहे. विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. अग्नी, इंद्र, वरुण ही सर्व त्या एकाच परमसत्याची वेगवेगळी रूपे आहेत. हा विचार भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि हिंदू धर्माचा आधार बनला. सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलही ऋग्वेदातील ऋषींनी खूप विचार केला आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील नासदीय सूक्त हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. हे सूक्त मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन दार्शनिक कवितांपैकी एक मानले जाते. यात ऋषी विचारतात की जेव्हा काहीही नव्हते, न सत होते, न असत, न आकाश होते, न पृथ्वी, तेव्हा काय होते? ही सृष्टी कोणी निर्माण केली? देवासुद्धा सृष्टीच्या निर्मितीनंतर आले. मग खरा निर्माता कोण आहे? आणि त्याला तरी हे माहीत आहे का की ही सृष्टी कशी निर्माण झाली? या सूक्तातील प्रश्न आजच्या वैज्ञानिकांनाही विचार करायला लावतात. ते कोणत्याही निश्चित उत्तराचा दावा करत नाही, तर एक गूढ आणि आश्चर्य व्यक्त करते. तसेच हिरण्यगर्भ सूक्त आहे, ज्यात सांगितले आहे की सुरुवातीला एक सुवर्ण गर्भ होता, ज्यातून सर्व सृष्टी निर्माण झाली. ऋग्वेदात मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलही काही कल्पना आहेत. ते मानत की मृत्यूनंतर आत्मा पितृलोक किंवा यमलोक येथे जातो, जिथे पूर्वज राहतात. यम हा मृत्यूचा देव आहे. चांगल्या कर्मांमुळे स्वर्गात सुख मिळते अशी ही कल्पना होती. तथापि पुनर्जन्माची संकल्पना ऋग्वेदात स्पष्टपणे आढळत नाही. ती नंतरच्या उपनिषदांमध्ये विकसित झाली. शेवटी आपण ऋग्वेदाचे महत्त्व आणि त्याचा वारसा यावर विचार करूया. ऋग्वेद हा केवळ एक प्राचीन ग्रंथ नाही, तर तो भारतीय संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आधारस्तंभ आहे. तो हिंदू धर्माचा सर्वात पवित्र आणि मूळ ग्रंथ आहे. नंतरचे तीनही वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांनी ऋग्वेदातूनच प्रेरणा घेतली आहे. सामवेदातील बहुतेक ऋचा ऋग्वेदातूनच घेतल्या आहेत, फक्त त्यांना गाण्याची चाल दिली आहे. यजुर्वेदात यज्ञाचे विधी आहेत, पण त्यातील अनेक मंत्र ऋग्वेदातील आहेत. उपनिषदे, जी भारतीय तत्त्वज्ञानाचा कळस मानली जातात, त्यातील अनेक विचारांची मुळे ऋग्वेदाच्या दार्शनिक सूक्तांमध्ये आढळतात. ऋग्वेदाने भारताच्या भाषिक इतिहासातही मोठे योगदान दिले आहे. वैदिक संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे आणि ती अनेक इंडो युरोपियन भाषांची जननी मानली जाते. पाणिनीसारख्या व्याकरणकारांनी याच भाषेचा अभ्यास करून संस्कृत व्याकरणाचे नियम बनवले, ज्याने नंतरच्या भारतीय भाषांच्या विकासाला दिशा दिली. रामायण, महाभारत, पुराणे आणि इतर सर्व संस्कृत साहित्य ऋग्वेदाच्या भाषिक आणि साहित्यिक परंपरेतूनच निर्माण झाले आहे. ऋग्वेदातील यज्ञ परंपरा, देवतांची संकल्पना आणि नैतिक विचार आजही कोणत्या ना कोणत्या रूपात हिंदू धर्मात जिवंत आहेत. त्यातील गायत्री मंत्र आजही करोडो लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्याचे तत्त्वज्ञान, विशेषतः सत्य एकच आहे, हा विचार आजही भारताच्या सर्वसमावेशक आणि सहिष्णू दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. त्याच्या वैश्विक निर्मितीबद्दलच्या प्रश्नांनी मानवी बुद्धीला हजारो वर्षे विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. म्हणूनच युनेस्कोने ऋग्वेदाला मानवजातीचा मौखिक आणि अमूर्त वारसा, मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर म्हणून घोषित केले आहे. थोडक्यात सांगायचे तर ऋग्वेद हा मानवी प्रतिभेचा एक अद्भुत आविष्कार आहे. तो आपल्याला आपल्या पूर्वजांच्या जगात घेऊन जातो, जिथे माणूस निसर्गाशी एकरूप होऊन जगत होता. तो आपल्याला देवतांची भव्यता, यज्ञाची पवित्रता आणि विश्वाच्या रहस्यांबद्दलची जिज्ञासा दाखवतो. तो केवळ मंत्रांचा संग्रह नाही, तर ज्ञानाचा एक अथांग सागर आहे, जो आजही आपल्याला जीवनाचा आणि अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी प्रेरणा देतो. ऋग्वेदाचा अभ्यास करणे म्हणजे केवळ इतिहासात डोकावणे नव्हे, तर मानवी चेतनेच्या उगमाचा शोध घेणे होय. हा आपला अनमोल वारसा आहे, ज्याला समजून घेणे आणि जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.